आपण आयुष्यभर काम करतो, धडपड करतो, घरदार घेतो, पैसे मागे पाडतो, ही वस्तू घे, ती वस्तू घे, हे घे, ते घे. घर घेतो आपण आपल्यासाठी नाही, हे आपल्या नातवांसाठी, मुलांसाठी, बँक बॅलन्स त्यांच्यासाठी, काही वस्तू दागदागिने त्यांच्यासाठी. जेही आज घेतो आपण त्यांच्यासाठी घेतो, आपल्यासाठी काही घेत नाही. कसं आहे ना, मुलांसाठी नातवांसाठी कितीही करा, तुम्ही 10 फ्लॅट घ्या, 4 मुलं 5 मुलं, तरी ते बोलतील व्यवस्थिशीर वाटा पडत नाही. आई पप्पांनी अजून एक फ्लॅट घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे कसं इक्वल आलं असतं सगळ्यांना. तुमचे 10 तोळे दागिने तुमच्या मुलांमध्ये व्यवस्थिशीर वाटा नसेल पडला ना, तर ते तुमचे मुलं नातू बोलतील अजून 1 तोळा राहिलं असतं ना तर बरोबर वाटा पडला असता. सेम शेतीचं पण तसंच, की व्यवस्थिशीर त्यांच्यात इक्वलता येत नसेल ना, तर आई पप्पांनी आजीबाबांनी अजून थोडंसं घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे इक्वल झालं असतं. त्यांची समाधानी नाही होणार, तुमची तर समाधानी झालीच नाही. तुम्ही अख्खं जीवन कमवण्यात घालून दिलं, तुमची मजा नाही केली, कुठे गेले नाही, नातेवाईकाच्या लग्नाला नाही, कुठंच नाही. कारण काय असतं ना, आम्ही लग्नाला गेलो तर आमचा पगार कट होईल, आम्ही गेलो एवढ्या लांब तर आमचं एवढं भाडंच आहे, एवढं मोठा आहे वगैरे, खूप डोक्यात हा संसारिक विचार असतात. पण याचा शेवट काय असतो, कितीही कमू दे त्यांना कमीच पडणार. म्हणून तुम्ही स्वतःसाठी जा, त्यांच्यासाठी नका, तुमच्यासाठी जा. बरोबर.